तर मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प झालाय। माणगाव आणि रोह्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं। नागोठण्याजवळील वाकणमध्ये पाणी साचल्यानं मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय। कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसलाय। नागोठणे जवळील वाकणमध्ये पाणी साचलं, त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय। रोहा आणि माणगाव परिसरात महामार्गाच्या अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। कशेडी घाटातील नव्या महामार्गावर मोठी दरड कोसळल्यानं वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्प झाली आहे। दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे। महामार्गावरची दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रात्रीपासून हा महामार्ग बंद आहे। परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। महाड विन्हेरे मार्गाचा पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। रात्री 2 वाजल्यापासून बसमध्ये काही प्रवासी अडकले। ताम्हिणी घाटातही रस्ता खचला, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। तिकडे चिपळूणमध्ये परशुराम घाटातील धामणदेवी परिसरात दरड कोसळली। या ठिकाणचा 300 मीटरचा मार्ग बंद करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गाची एक लाईनही बंद करण्यात आलेली आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात पुन्हा दरड कोसळली आहे। वेरळ घाटात दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे। सध्या एक लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे।